अंमली पदार्थ मुक्त शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। नवी मुंबईतल्या एकात्मिक सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल केंद्राचं तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। भाजपाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वंदे मातरम गीताच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर। हा वारसा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी भाजपा देशव्यापी मोहीम राबवणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपाकडून राबवण्यात येणाऱ्या देशव्यापी सेवा संकल्प अभियानात तरुणांना सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार। विनोद तावडे यांची माहिती। पुण्यातल्या राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमात काँग्रेसशी संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थीच सहभागी झाल्याचं सांगत लोकांना पैसे देऊन कार्यक्रमाला बोलावल्याची मुख्यमंत्र्यांची टीका। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना हजारो रुपयांचा आमिष दाखवल्याचा आरोप करत याचा परदेशी निधीशी काही संबंध असल्याबाबत चौकशी करण्याची भाजपाची मागणी। सुयोग्य स्पर्धेला वाव आणि उद्योगस्नेही वातावरण सुनिश्चित करण्याच्या हेतूनं दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी 12 मिनिटांच्या जाहिरात अवधीची मर्यादा हटवली। अधिसूचना जारी। अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवण्याचं काम योग्य पद्धतीनं होत नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा पराभव। कांस्य पदकावर मानावं लागलं समाधान। नमस्कार, 7च्या या बातमी